बातमी मुंबईतून मुंबईच्या घाटकोपरमध्ये असलफा परिसरामध्ये पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात मनसेनं ढोल वाजवून आंदोलन केलं। तसंच खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून वाहन चालकांना झेंडूबामचं वाटप देखील केलं। मनसे नेता महेंद्र भानुशाली यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं। आढावा घेतला अमेय राणेनं। आंदोलन आज या खड्ड्यांच्या विरोधात केलं जाते। रस्त्यावरच्या खड्ड्यांना रांगोळीनं सजवून त्याच्यात वृक्षारोपण केलं जाते। तसेच जे वाहन चालक खास करून बाईक स्वारीतनं जात आहेत त्यांना झेंडूबाम देऊन त्यांना जर कुठल्या व्याधींनी या खड्ड्यांमुळे ग्रासलं असेल तर त्यांना हे दिलं जाते। आपल्यासोबत स्वतः महेंद्र भानुशाली आहेत। काय सांगाल हे आंदोलन करण्याची आणि हे अनोखं आंदोलन करण्याची आज वेळ का आली आहे? हे आंदोलन करण्याची वेळ यासाठी आलेली आहे। महानगरपालिका एलवॉर्ड प्रशासन आणि पूर्ण मुंबई महानगरपालिका झोपलेली आहे। आमच्या एलवॉर्ड तर एक उमेदवार निवडण्याची पूर्ण तयारीमध्ये लागलेला आहे, म्हणून त्यांना असे हे खड्डे वगैरे काय दिसत नाही। या खड्ड्यांमधनं किती लोक रोज पडतात, त्यांचे कमरं तुटतात, एक दोन लोकांचे पाया तुटलेत, रिक्षावाल्यांचं नुकसान होतो, गाड्यांना नुकसान होतोय, लहान मुलं इकडनं जातात ते पडतात। परंतु इकडच्या लोकप्रतिनिधींना आणि महानगरपालिका एलवॉर्ड प्रशासनाला कुणाची पडलेली नाहीये। फक्त लाडली बहीण योजना आणि लाडका भाऊ योजना हे चालू आहे, ते करा, आम्ही त्याचा विरोध करत नाही। चांगली योजना असेल, लोकांचा फायदा होत असेल, पण आम्हाला असं वाटतं की लाडली बहीण आणि लाडक्या भावासाठी पण ही योजना केलेली आहे की आम्ही तुमच्यासाठी खड्डे ठेवलेले आहे, ह्याच्यात मरा आणि तुम्ही मेल्यानंतर आम्ही तुमच्या घरी येणार आणि तुम्हाला सहानुभूती म्हणून 5-5 लाख रुपये देणार। हे पण एक योजना मला वाटतंय महाराष्ट्र सरकार आणि महानगरपालिकेतर्फे ठेवलेली आहे। त्यामुळे आता ही पालिका प्रशासनाची जबाबदारी आहे की लवकरात लवकर या खड्ड्यांचा बंदोबस्त करून या आंदोलन थांबवण्याची। कॅमेरामन विनय राजभर, अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।